ते किराणा साबण आणला ना ते हां काही राहिलं का त्याला गेलं तर पिपा हे ते ते आणलं माझ्या अंदाजानं तेल जरा 2-4 पाकिट आणा लागेल. एका पिप्यानं होईन नाही म्हणते ना, तेल लय लागेल ना. आणि ते आमंत्रणाचं काय आहे म्हटलं, आमंत्रण द्यावं लागते का काय द्यावं लागते, काय कसं करावं लागते. अरे ते जाऊ दे ना रे भारी, आमंत्रणाला सगळ्या गावाला माहिती आहे ना, गाव जेवण आहे म्हणून पकडायचं. कुठं आमंत्रणाच्या नादी लागतं, राहू दे. भाजी उरली तर कळत आहे ते, कुठं बसत त्याच्या मागं जाऊ दे. जास्त सांगायला नाही परत कोणाला. झाली का तयारी चालू झाली का रे? हा जगन बोकळे घेतले काय झालं का? आज हाय वाटत तयारी चालू आहे ना? पट्टे आज भाजी आहे, जेवण आहे म्हटलं. त्याच्या गोष्टी चालू आहे ना, चुप बस ना, ऐक ना पहिले चुपचाप. तुला काय बोलता बसर करता, ऐकल्यावर समजते ते आपल्याला काय आहे काय. आपल्याला विचारल्यावर सांगते का ते? हा थांब ना, चुपचाप बस ना. बाया गेले काही आमंत्रण आहे काय? मला बाया विचारवाल्या ना, मला तर काही समजून नाही राहिलं. निरातून माणसं बोम करू राहिले, जेवाची स्वयंपाकाची. बाया घ्या काही त्याला काय सांगू? काय तुला सांगितलं ना, बाईनं खात नसते मला. ते कुठं बसतं आपलं वाढवा, जाऊ दे ना, घरीच काढून उसऱ्या फुसऱ्या टाकून उरलं फुलं करता येते. जास्त काही बोबाटा करू नको. त्यानं काय पुऱ्या गावाला जीव घालायला सांगितलं काय? 2 बोकडे का आपण गाव जीव घाला करतो ते बरोबर. जास्त मार बोबाटा करत बसा लागेल ढो पाणी करत. तेच तर म्हणून राहिली मी, 2 बकेट पाणी टाकून द्या, करणं ढो पाणी द्या, गावाला जेवण चुलीले आमंत्रण सांगून द्या. कायले पाहिजे मग त्या बाया मला उचनन ना, मला म्हणन ना बरीच आहे म्हणून आम्हाला सांगितलं नाही, सांगून द्या. चुगल चुट्या गोष्टी करून त्या मग मी आम्हाला सांगितलं नाही म्हणून माणसाला सांगितलं, सांगून देऊ का मग? सांगा मला काय करावं. बरोबर जाऊ दे सांगून जाऊ दे. तुला सांगत आहे ना, खाऊ दिलं काय काय करतो हे आहे ना, हे 2 नग आहे ना, हे पुऱ्या गावात देते ना आमंत्रण. हे काय हो या जगण्यासंख्या हे कायच्यासाठी आहे मग? काय तर येईल देणं पडून पाय ना, पुऱ्या गावात देते बॉम्ब करून ते पाय काय आहे. चला फक्त का नाही नुपरचं काम नको येऊ गड्या पुसण्या. तुला सांगतो नुपराला तर आपण काही आणणार नाही तर पहिले सांगून देतो. हो ना, हे बरोबर आहे. ते डब्बे भलते नेते बा लोक, निरा संघ आणते पण नेते नेते काही भाज्या टाकून. असे आदत आहे, कायच करावं आता. कोणाचे हात पकडा कोणाचे नाही. जाय रे जगन संख्यात जाय बरं. आमंत्रण सांगून दे बाईले माणसाले सर्वले सांगून दे. आणि त्याला फक्त सांगायचं डबे गिबे नको आणू म्हणा, जेवण आहे म्हणा, डबे गिबेचं नाही आहे म्हणा इथं काही जास्तीचा स्वयंपाक. तुम्ही तिघाच्या लोकांच्या घरी मांडव झाड्या असल्या लग्नाचा तर मला दुसऱ्या दिवशी अनानं पनीर टाकून माहित नाही का? सोराच्या मनात चालणं मला सांगायला हे करा ते करा. हा सांगतो ना पुऱ्या गावालेच ना. हा पुऱ्या गावाला. बरं कधी आहे जेवण, कधी आहे म्हटलं? सांग. आता आहे का संध्याकाळी आहे? जेवणाचं आमंत्रण सांगून दे, संध्याकाळी आहे मग सांगून दे. हो नाही आता कुठं होते, आता तर झाकीतच लागायला पाहिजे होतं नाही. मला टेप झालं रात्री आले संध्याकाळी जाता, संध्याकाळच्या पायरी देऊन देऊ पंग जिकडच्या तिकडे. म्हणजे आपलं उद्या मग आपलं काम हे जाऊ दे. आणले तुला जीव घालून देऊ गावाले. काय करतं हे पा म्हणा, शिवला जाता का? आचारी विचारी कोण आहे मग? गावातला आचारी नका सांगू. गावातला जर आचारी सांगितलं ना, तो घेऊन जाईन सर्व बकेट भरून भाजी. इकडे पडत नुपर मग. नाही गावातला कोण सांगून राहिलो? तो जेवणाला मामा आहे ना, मामा लुटेरे त्याचे भाचे. तो एक चिमनराव त्याला सोबती. त्याची गजवजन मस्त भाजी करते. त्या मामाला हातही बसला आहे ना, तर त्यालाच बोलावला मी. हा तो येतेस तो आता 4 वाजेपर्यंत येतो म्हणे. तो सांगून ठेवला आहे मी. कसं आहे हे गावातले कुठं हे तर लेगाचे तिकडेच बिशी फसून द्यायच्यावर एक बोकडं द्यायचं काय करून मला माहिती आहे. त्या स्वयंपाक होई पण तिकडे एका नाही तर हे शिजलं काय करता अर्ध बकरं लंब करायचे होय. तो कसा आहे अनोळखी राहायचे तिकडे राहायचे, बाकीचे अंदर काही घुसत नाही म्हणून मी बरोबर ते दिमाग लावला. अरे बापरे, अरे जगन ते तर आपल्याला भेटी नाही का मग? ते कासू प्याले पिसो खाले, हा उकळ आपल्या ताल लागा नाही का? बाबा आपला नाही लागत काय? आपण मेन आहे ना तिथं, आपण अंदर होणार. तर मामा ओळखते ना, हे ओळखते, भाषा ओळखते बस. इथं तेच मसाला त्याला द्यायला माणसं नाही पाहिजे का जवळचे? आपण आहे ना 2 माणसं. त्याची काय काळजी करतात सबन भेटे. तू काळजी नको करू. फक्त आपल्या जत्रा नको वाढू गोळ्या. भुल्या गेल्याला घेऊ नको, तिकडे राहते. आणि नाही आपल्या हिश्श्याला घेऊन काय खाऊन ते. चला आम्ही जातो मग. हा बंधू बाबू पुऱ्या गावाला सांगून देतो. हा हे सांगतो डब्बे नको आणून. पन्ने आणते ना मग ते पन्ने. अरे हो लेक मागं असं मी महाप्रसादात गेलतो तर डब्बा नको, मग पन्नी घेऊन गेलतो. मग त्याला म्हटलं तुम्ही डब्बा नको आणू, पन्नी. मग पन्नीत बॅग घेतला होता. आता हे लेका आपल्या इथे असं होईल काय? ना तू ते काम कर बघ. काय मी सांगतो त्या मामाले चांगली तेज भाजी कर म्हणतो. निरा असं तिकट हिरोची होत का बिलकुल लेगायले भर येतच नाही. ते करतो मी बरोबर जायतो. असे कसे पन्ने आणते डब्बे आणते पाहतो मग. नथुराम आपा संध्याकाळी जेवण आहे म्हटलं सोलेले. हा तुम्ही दोन बुटाबुटी आपला शिवलाल टोयगोडे आहे ना त्याच्या इथं. हा कायचं जेवण आहे रे बारी जगन? हा बाबा काय शिवलालजी तर कायचा कार्यक्रम आहे? म्हणजे असं कायच्यासाठी जेवण ठेवलं म्हटलं त्यानं मग? आपल्याला काय हे नवीनच गोष्ट ऐकून आलं बे. नटुबुड्याला माहित नाही काय बे? पुरा गावाला माहित आहे का? नाही माहित नसतं का बे? जेवण आहे शिवलाल टोयगोडे बोकडे आणले एवढे मोठे गाव जेवाले. काय सांगा आपा पुरा गाव म्हटलं 2 पोळ्याहून 2 भाकरीहून म्हटलं अर्धी भाकरीवर जेवलं आतापर्यंत 8 दिवस झाले. हा तुम्ही जेवलं नाही का? तुम्हाला मालूम नाही का? हा ते म्हटलं शिवलाल टोयगोडे कायचं जेवण आहे बा, कायचं काहीच माहिती मालूम नाही का म्हटलं तुम्हाला? अरे नाही राजा, मी रात्रीच चाललो रे बा. तुला माहिती नाही का बाबा? 10-12 दिवसाला बुटाबुटी मी तिकडेच होतो. हा पोरीच्या इथं गेलो होतो. रात्री झालं आम्हाला काही मालूम नाही का ही गोष्ट काय जेवणाचं कायचं जेवण आहे रे बाबू?
एवढं मोठं असं मी सांगत बसान मी पुरं सांगते आहे ना, एवढं मोठं पोती पुराण सांगत बसान तर अजून 8 दिवस जेवायला नाही भेटेन म्हटलं लोकायले. हा ना, लोक पाहत बसेन कधी जेवते हे कधी जेवते बोकडे कधी कापते. आपा तुम्ही एक काम करा, संध्याकाळी फक्त जेवायला या तुम्ही. शिवलाल टोयगोटे तिथं 2 बोकडे कापून राहिले ते शिवलाल भाऊ काका लागते माहिती आहे. हा टोयगोटे तर तुम्हाला हे सांगतो, तुम्ही त्याच्या इथं फक्त संध्याकाळी बुडा बुडी जेवायला या. बस जाऊ द्या, तुम्ही नशिबान आहे, तुम्हाला जोराचं काम नाही पडला. नाही तर रोज म्हटलं रोज लोकांची वाट पाय कधी कापते तुम्हाला. हा तर तुम्ही काही काळजी करू नका, संध्याकाळी फक्त जेवायला या. बस झालं, असं आमंत्रण आहे. बापा दोन भोकड्याचं जेवण बापाले लयच मोठी गोष्ट झाली आहे. तर काय त्याची पोट तर एवढं मोठं झालं नाही ते भोजने. लग्नाचं मांडू झाड्या काय मांडू झाड्या काय? अरे बापा काय करा रे. तुम्ही एक काम करा बरं नाटो बुडा, तुम्ही काय करा, डॅनी बुड्याले कंदील बुड्याले हे जे घ्या ना तुमचे मोठे बाय याची भेट घ्या. आता झाली सकाळ, आता आम्हाला जास्त वेळा गावले आमंत्रण. त्याच्यात मस्त बसा, संध्याकाळी जेवण आहे. तुम्ही त्याच्या जेवण पुरी माहिती घ्या, काहीच नका सोडू. हा सबन मालूम पडलं. आम्ही जर सांगायला पडलं गाव उपाशी राहून देईन म्हटलं. आमंत्रण द्या आमच्याकडे काम चला सांगा चल आपा या संध्याकाळी चला. हो गड्या माहिती तर पाहिजेच आता, कायचं जेवण आहे कायचं नाही का. आमंत्रण हे कायचं होय. बरं ठीक आहे, पाहिजे मी डेनीला भेटतो, कंदिलेली भेटतो, मोठ्याला भेटतो. हां ठीक आहे. गावात बरं राहायचे नाही का, लाईन गिन गेली तसं बाहेर झोपता येते. तुमच्या इथे बाजा गिजा आहे तर बरं आहे, मोकळ्या जागा इकडे वातावरण. शहरात काय ते गरम होतं त्याची, खाली टाकलं तर वरही टाकलं तर. नाही आता हे जुन्या बाजा आहे ना बाबाले, आता ते बाबा ते इंदून घेत असते. हा ते वरच्यावर त्याला शो गायचा ते, याच्याशिवाय झोपत नाही ते, कैसी ना वाकायच टाकते याच्यावर. नेहमीच ते कूलरची पंखे जेव्हा घेत नाही बाबा, तुम्हाला माहिती आहे ना, पंख्यात तरी बसन पण कूलर तर अजिबात जमत नाही त्याला. हो ना, नाही ते सवय असते ते म्हाताऱ्या लोकांना. कसं असते ते जुन्या त्याला बिलकुल नाही का, लिंबाच्या गाडीनं दाता घासणं हे करणं ते करणं. बरोबर आहे, त्याची दिनचर्या आहे ते कूलरची हवा झपतही नाही. घ्या ना मामाजी, तोंडगीट धुवून घ्या म्हटलं. हा पाणी गिनी आहे तिकडे, बकेट भरून ठेवली आहे, पाटगीट ठेवला आहे पिवळं, जा धुवून घ्या. हो धुतो ना. शंभू यार उठत नाही वाटते लवकर, नाही त्याला सवय आहे त्याला उशिरा उठायची. हो कायचा रातभर जागरण करते माहित नाही का, रात्री 2 वाजला तरी झोपाचं नाव नाही. आता झोपते तो इकडे 10 वाजेपर्यंत. अरे बारे घरात कोणी आहे रे बारे, एवढ्या मोठ्या वाड्यात कोणी आवाजच नाही देऊन राहिलं. हा आहे घडी, हो पाटील आहे घडी. कायचं बे पहिले बामट लोक आहे म्हणते या वाड्यानं, पण 50 जण, आता काय इन 4 जण आहे ते. एक लय मोठे पाटील आणि एक हे 3 जण आहे, 4 जण. तो शंभू काय हो आहे घरी, गेले गावले बाबा. सबन दरवाजे तर उघडे आहे थोडा. अरे आली का पोट. अरे बाबू ओरडू नको. अरे जगन हळूहळू, शंभू झोपलाय ना, एवढ्या जोऱ्यानं आवाज देत असते. अरे बाबू, अरे शंभू झोपलाय ना जगन, तो काही उठत नाही बरं सध्या 9-10 वाजेपर्यंत. मग जा खेळाले जा ग. एवढ्या लोक तो रात्री झोपला नाही, लाईन गेली ना म्हणून झोप नाही लागेल रात्री. असं आहे ना, खेळायला नाही आला आम्ही आमंत्रण बोकड्याचं मटणाचं जेवण शेलाल टोयगोटे तिचं म्हटलं संध्याकाळी ठेवलेली आमंत्रण आहे. ते सांगायसाठी आलो. बाकी आम्ही खेळायला नाही, आम्हाला बरं गावाला आमंत्रण द्यावं लागते. तिचा काय टाईम आहे का, आता टाईम नाही म्हटलं ते जेवण निरेपेरे होईपर्यंत. हा तेच सांगायला आमंत्रण. हा या संध्याकाळी जेवण आहे का. अरे जमलं नाही म्हटलं रस्सा जगन आहे ना, कांदील सूप मग पप्पा सूप ते पीस भेटते मग. मी येतो मग जगन, मी चालला येतो मी सांगा. अरे बापरे, हा आमंत्रण नाही का. थांब ना रे शंभू, थांब ना गडबड नको करू ना. बरं अरे बापरे, हाय आज मग नाही जमलो राजा मी आपल्याला आहेच का, जीव घालते करते. बरं ठीक आहे ना, संध्याकाळी ना टाईम जगन. पाहुणे आहे म्हटलं. टाइमाचं कुठं खरं आहे का. टाइमाचं काही खरं असते का, मटणाचं शिजते नाही शिजत. लोक 2 वाजेपर्यंत वाट पाहिजे जेवाय का. हा ते संध्याकाळी समजून जा, पाहुणे घेऊन जा ना. पाहुणे पाहिजे असते गुरुजीच आहे ना, बेसाच रे. मग काय तर दोन्ही कोणत्या जमते घेऊन जा दिली. अरे वा जमलं गड्या, जोडी मस्त काम केलं तुम्ही जगन. हा मस्त आपल्या गुरुजीला सांगून द्यायला लागेल त्या, नाही रे जगन. हा त्याला बोलावून घेतो ना, त्याला कसं ते गावचा सदस्य आहे ते, आता गावचं जेवण म्हटलं. ते तुम्ही बाबा माया नाव नका सांगू फक्त, नाही तर माया काय मलाच नाही भेटन तो बसल्या तर शिवल्याला काय म्हणते खार खाऊन देईन मग. हा जास्तीचे कामं करू नको म्हणे, मला पहिले सांगते. तुम्ही बा कोणाला बोलायचं का नाही बोलायचं. नाही गुरुजी गावचा हिस्सा आहे ना, ते माया अगोदरपासून आहे ना ते इथं. त्याला माहित नाही फक्त त्याचा काही विषय नाही आहे त्याचा. तू टेन्शन नको घेऊ, मीच सांगतो त्याला. काय रातभर मुक्काम करते नाही तर कसं आहे, लय 2 महिने झाले त्याची काही भेटे नाही आपली. हा तू जाय तुझं काम कर, मी संध्याकाळी पारी येतो आम्ही बरोबर. जगन मी येतो मग त्या सांगा. मी येतो, आपण जाऊ तिकडे, आम्हाला काय काम आहे. आलो मी येतो पप्पा, मी येतो जगन सांगा. कुठं चालला माझा शानपणा दाखवला. चुपचाप तोंड डोळे तिथं जाऊ, दूध घे, झोप जरासा, झोपपर्यंत चालला लगे. पाहायला संध्याकाळी आहे म्हणते का, ते आता आहे काय मॅटा, आता झाला त्याच्या मागं आमंत्रण द्यायला पुरं गाव धुंडे ते पोट्ट. झोप चुपचाप चालला. मोठा रस्सा प्यायला पाहिजे, सूप प्यायला पाहिजे. पेत नाही हरिक दुनिया भऱ्या झाल्या का तुले.
जगन जाय 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 तू याच्या मागं नको हां काही नाही जा लागत जाय जाय जा बरं तुम्ही तुमचं काम करा तुम्ही जा 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 हा येतो आम्ही संध्याकाळी हां जा जा येले का पोट्ट फालतू हिंडत बसून जाय 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 लवकर चल बे जगन चल लवकर तू शंभू लागले का मागवतो हा चल चल लवकर संध्याकाळी संध्याकाळी शंभू संध्याकाळी आता काही नाही ना आता आम्ही तिकडे चाललो ना आम्हाला आता मोठ्या मोठ्या माणसात जावं लागते तू आम्ही त्या पायाला 3 दिवस आहे आमंत्रण द्यायला मग लोक वाट कोणाला जेव कधी घालते म्हटले म्हणते तो जवारी पेरायला पुरीच असते राजा माझ्या अंदाजानं पण देईल हां लोकांना चांगली होणार राजा 2-2-3-3 खंड्या झाली हा चांगले जवारी होणार राजा उन्हाळ्यात पहिले नाही आता उन्हाळ्यात मस्त जवारी होणार कोणतं बी होय काय माहीत बोले भाऊ तसं नाही ना ते माये मन गेलतो राजे हो पहिले मी हातच जाऊ लोकायले मी म्हणू खायले जेवायला पेलताले बाले बलसाती तरी येत लाजे पण जमलेला जो जेवायला हा नाही का माय कसं मी पहिले लोकायले पेलू देतो दुसऱ्या वर्षी पुलच्या झाली तर पहिल्या मौल्यात पेलतो मी सोडत पुलच्या वर्षी आलो माझ्या ध्यानात हे पा हो कधी पुढचे म्हटलं अरे बाबा बैलाले चालाय होते राजे हो पाकले खाय ना पाकलं किती खानाला पाहिजे बिचार उन्हायचं पाकलायले काय आपण संघ काय गाठोला भरून नेतो खाईन हा नाही तर काय ते शिल्लकच पीक आहे ना पुलचे राजे भाऊ हो पुढच्या साली मी टाकतो मी आपलं एखादा एकर टाकून देतो पुढे सारखंच बी घेऊन येऊ मग त्या तूच घेऊन येतो माझ्यासाठी एकर भरायचं बी अरे हाय का रे बा कंदील हाय घरी आहे अरे कोण नसतो भाऊ ते अरे ये ना नसतो भाऊ का ये ना गली या अरे बापरे लय दिवस लावले हो नसतो भाऊ बापा लय दिवस बापा मला वाटतं 12-15 दिवस झाले का पोलीस इथे जाऊन तुम्हाला हा 15 दिवस झाले बापा लय दिवस गमलो गम एवढ्या दिवस ते आता जरा तिकडे काम होतं ते त्याचं मग ते घरगीर बांधलं ते ना ते मग पूजा होती ते वास्तूची तर त्याच्यानं मग जरा 2-4 दिवस जास्तच मोडले तसं काही पहिले ध्यानी म्हणे नव्हतं आमच्या मग काय ते पोरगी म्हणे राहून जा जावंही लागलं ते मागं मग म्हटलं चला आता काय आता तसं काही येणं होत नाही आता राहूनच जा नशी बांधायला जाऊ तुम्हाला कसं लाले भेटते आम्हाला तर काही नाही बाबा आम्हाला चल बोलायच असते निला चांदणीच लागलेलं आहे ते मागं ढोल तर मग तर गाय तर बकल्या हेच आहे राजू आमचं तुमच्या ढोल डालं काही नाही ना मग एकटा घेऊन साधा मस्त काय म्हणता अजून भाऊ असं भाऊ नाही मी आलतो असं मी तिकडे मंदिराच्या तिकडे गेलतो पाहिलं मला काही दिसले नाही कोणी मी म्हटलं डेनी गिनी तू राहतो आपला मोठा राहते बसला कोणी दिसलं नाही मग चाललो इकडे कधी मग पोट्ट भेटले तिकडे तो लाऱ्या म्हणे इथंच आहे म्हणे मोठे बाई आहे म्हणे इथं तर म्हणून म्हटलं चला आता कंदीलच्या इथं बोलावं आपण बोले नाही तिकडे काय ते ऊन गिन होते झावा लागून राहिल्या त्या मग चहा घ्यायचा होता मग भोवले आलो मोठे भोवले घेऊन आलो इकडे मला चहा घेऊ म्हटलं बसू इथं मग काय ऊन झावात बसला आपली बैठक बोली आहे नाही का हो राजा हे बरं केलं इथं हे मातीचंही ठेवलं ना याच्यात थंडा गार राहिले का वरून बरं इंग्रजी कवलं आहे त्याच्यावर बरं आहे अरे ते मी काय ते जाऊ दे ते कायचं जेवण आहे रे त्या शिवलालच्या इथं पोट्ट्याला आता आमंत्रण द्याले तो जगण्या संख्या तर मला ते ना तुमचं नाव सांगलं तुम्ही विचारून घ्यायचा म्हणजे कायचं व्हायचं बोकडे इकडे कापून आला म्हणजे 2 बोकडे जीव घालून आला म्हणजे कायचं व्हायचं कंदील बोले बापले आलते का पुट्टे हो आमंत्रण द्यायला आलते नाही इकडे नाही आले का येते गाव घेऊन राहिले असं अरे जमलं कधी ते सांगतो तुम्हाला कधी म्हणजे आमंत्रण कधी सांगलं तुम्हाला ते सांगा बोले संध्याकाळी आहे म्हणे संध्याकाळी चुलीले आमंत्रण आहे म्हणे हो संध्याकाळीच बोलावलं ना अरे बा जमलं संध्याकाळी आहे म्हणते ना जमलं भाऊ हाय बोले ते सांगतो मी तुम्हाला ते कणी ते काय आहे मीच काहीतरी तिकडे सांगे का तो काशाला आहे नाही ना काशाला आम्ही रात्री पकडून तिकडे नेलं गालवून तिकडे विचारपूस त्यानं सांगितलं आम्हाला ते सांगलं तुम्हाला तर ते असं काहीतरी कोणाला काहीतरी त्याला मोठा शेत होते म्हणते तो त्यांना काही असं सांगितलं नाही पण काहीतरी त्याला असं भेटायचा काहीतरी चान्स आहे शिवलालले म्हणून त्यासाठी तो बली ते बोकडे बोकडे कापून राहिला तो बाकी काहीच नाही त्याचं जाऊ द्या ना आपल्या जेवायला भेटते मी तर म्हणतो लेखाले 15 दिवस सांगावलं असं आपल्या गावाची जमून जाते नाही हो ते मार या नाही बंबाट खाल्ला ना लोकांचं मार निरा पार्ट्या आणि त्याच्यात घुसू जाईल एखादा आता ते भेटला ना त्याला चांगला कोणीतरी गुरु भेटला असं म्हणून तो आला तो सुरू झाला इकडे ओले बोलू कोण तो मामा नाही का तो मामा लुटेले तर चोट्टे नाव तो ते चोट्ट बोलू भेटले त्याला भाऊ हा त्याईनं बलबल दिला म्हणते याले काशा सांगे त्याईनं त्याला म्हणते याले बलबल म्हणजे हा 2 मोठाले बोकडे डालीवाले बोकडे घ्यायला सांगितले बोले जमलं ते हा ते तोच गुलू भेटला याला चांगला ते का रे शिवलाल ते भगोने आपले काय ते याचे भांडे म्हटलं कोणते गंजगीचं कोणते वापरून राहिला ते नाही ते हे आपल्या इथे नाही आहे आपली चिकडं सांगतात ते जमते लग्नाचे याचे त्याचे तो मामा आणते ना मामाचा आचार्य आहे मामा लुटेरे नाही काय त्याला सांगतात त्याच्याकडे पुरा कॉन्ट्रॅक्ट त्याला ते जे काही असं भांडे म्हटलं तो तिकडून आणतो म्हणे तो हो ना तो आम्हाला मोठा प्रश्न पडला राजा त्या काय आम्हाला सांगितलं नाही आम्ही तुला काही विचारलं नाही आम्ही तेच म्हणू एवढ्या मोठे 2 बोकडं यायचं ह्या शिजवतेच कायच्यात म्हटलं राहायला म्हटलं आपलं याचे पंचाचे भांडे एवढे मोठे पंचाचे भांडे आहेत म्हटलं आपण आजपर्यंत हे असं केलं नाही शिजवलं नाही की एवढं मोठं काम करायला प्रॉब्लेम झाला नाही त्याच्यात शिजवतच नाही ना म्हणून आम्हाला थोडा फेस पडला मला हा कायच्यात करते कायच्यात नाही ते बरं केलं त्या मामाला सांगितलं ना तो कायच्यात नाही म्हणजे ओढं तिकडे भाड्याने भेटते अरे
नाही नाही ते तिकडे बिर्याणीच्या नसते का ते हंड्या हा त्या बिर्याणीच्या तेच आणते तो भाजीले त्याच्यात म्हणते किती काही क्विंटल काही काही विषय नाही म्हणते सांगितो आणि ते सगळं त्याचे ते झारे म्यारे काय ते सराटे मराठे ते चमचे मेमचे सबन तिकडून चमचासहित चमचाही नाही आपल्या इथं फक्त आपल्याला हे पात्र घ्यावं लागं आणि ते प्लास्टिकचे बाकी वाढण्याचे पात्र आणलेच आपण तो काही विषय नाही आहे. हो सुलाल सुलाल काय म्हणाला काय बोल ना आता काही पैसे नाही आहे माझ्याजवळ तिला जरा सध्या काही मागू नको सध्या पैसे काहीच नाही. पैसे नाही म्हणाला मी तुला पैशाच म्हणालो काय मी म्हणालो ते बोकडे म्हटलं धुई धाय केले म्हटलं चांगले धुई धाय केले ते बोलो का म्हटलं रायमान कसाई म्हणे फोन करून देतो म्हणे बोलो का म्हटलं रायमान कसाई सोरी फिरवाले. नाही सध्या नाही बाबा तो पहिले त्या मामाला येऊ दे मामाला उठे येऊ दे ते कापून काय करतो बाबा एवढं फिरत बसते कुठं बसते ते येऊ दे ते आल्यावर त्याच्यासमोर करतो म्हणा काय ते काढायला ते काय ते म्हणे मी आल्याशिवाय हात नको म्हणे तसं कापूप नका करू म्हणे ते फालतू धंदे नको करू मग पाहता ते येऊ दे ना कुठं जाते तो पाहून त्याला फोन लावला बाधे देतो रायमान. अरे राजा तो बारा गाचा बलतदार आहे बरं रायमान तो निघून गेला ना तिकडे तर भेटणार नाही मग अजून हा त्याच्याने काम वाटते बरं ते रग्गा मारदार येईन फालतू बसन मग वाटपात त्याची. मी त्याचा भाऊ आहे दुसरा रायमान कसं आहे माझे नाव समजून सर मी टायमार मी काढून टाकतो ते काम मी तसं किती खेप गेलो बाबा बोकडाले रग्गे मगे मारले ते काही काळजी नको करतो ते बाकीचं पाहिजे मंडप झाला का फाऱ्या मारे आणायचं आत्रा गित्राचं काय असेल तर हा तयारी यारी इंधन पिण्याची सोय लावा तिकडे इंधन गाडी आणलं का सगळं. अरे इंधन राजा पुरा कार्यक्रम म्हणून तुला महिनाभर सरत नाही एवढं इंधन आणलं म्हटलं इंधनाची गाडी काय करू लागलो. बरं ठीक आहे मला जरा बोलतो नाही का सरपंच आहे ना एवढे मोठे तो हां. अरे बा लेका मारुती नाश्ता गिस्त्याची सोय लावून दे रे बा रे हा भूका लागल्याने लेका किती वाढ करतो चालू आहे नाही हा नाश्ता गिस्ते आण ना जरासा. मालकाले म्हणणं मला मोठा का तू हा मालकाले म्हणणं आपल्या शिवलाल भोल टॉय हॉटेल म्हणणं हो नाश्ता गिस्ता चालणार म्हणा काही इकडे माया माग कुठं लागला मला का देणार का ॲडव्हान्स दिला काय दिला काय मी देते का काय करते तर खरं आहे का काही त्याचं ते मामाला किती टाईम आहे विचारून घेऊन त्याला पहिले हां तो आल्यावर चालू करतो सगळं ते तर त्याला फोन घेऊन लाव ना येते एक तर ते त्याला का आता काय माहीत आहे कशी आहे म्हणून ते म्हणून म्हटलं ते फुटपाथनंतर आले काय आले विचारून घे त्याला फोन करून लावला मी 2 खेप लावला त्याचा कवरे क्षेत्राच्या बाहेर काय मी त्या डाबरीत असं त्याच्या कवरे क्षेत्राच्या बाहेर राहते हा आता अजून लावून पाहतो. माणसं असे सांगितले ते का पुरा का याच्यातले राजे छाटेल माणसं सांगितले देतीन लेकाचे स्वयंपाकाला सांगितले ते ते देतीन एखादी बेसुदीचं गाव काही टाकून त्याच्यात आणि घेतीन गाव लुटून पुरोच्या गोरो काही रे शांताराम काही सांगता येते त्याचं. अरे पायजा रे होय गोष्टी तिकडे सोडू नको हा ते शिडी पहिले तर लंगडी झाली एका पायानं धरून ठेवलाय ना धरून एवढा जीवाचा भेव आहे का तुला. तो लागला रिंग चालली कडे शांताराम रिंग झाली हा मामाला लागला वाटते हा विचार बोलून घेते असं काय म्हणते कुठपर्यंत आहे काय त्याच्या पहिले इकडे नजरेसमोर येऊ दे नजरेसमोर आल्यावर बाकीचं काम हो हातला जो काय चालू करतो हो ना उचलून दे राहिला ना हो हे बरोबर आहे माहितीच दिमागात आहे ना नाही तर एवढं मोठं कोणाला जमते राजा. हां नमस्कार मंडळी तिथपर्यंत यायला बोलते का मामा सांगा तुम्हाला ऐकायला भेटतं म्हणा काय म्हणते काय नाही हां नमस्कार म्हटलं आता हे आता समजा आता त्याचं इथं झालं तिथपर्यंत कार्यक्रम पाहिजे नवीन असताना सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा जय महाराष्ट्र माझा आणि आता मोठं दुपारचे व्हिडिओ चालू केले 2 वाजता महत्त्वाचं लक्षात ठेवा 2 वाजता नाहीच झाला 2 वाजता तर मग संध्याकाळी 7 वाजता कारण संध्याकाळी जरी 7 वाजता लय गर्दी दिसून राहिली म्हणून आम्ही 2चाच टाईम लावला इकडे तर समजा यात कदाचित नाही आला तर झाला संध्याकाळी 7 वाजता लागते म्हणजे 2चा आता पक्का टाईम झाला केला म्हणून म्हटलं रोज 2 वाजताच पाहा आता व्हिडिओ आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मागचे व्हिडिओ भरपूर आहे पाहून घ्या आणि लाईक करा कमेंट करा हां आता हे उद्या माहीतच पडतं मला काय नाही तर हां आता आहेत म्हणा जेवणाचा प्रोग्राम आता हे आहे ना एवढी तयारी चालू आहे ना.